नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण रिलेशनशिप सायकोलॉजीच्या एका अत्यंत कडू सत्यावर बोलणार आहोत, जे सत्य स्वीकारताना मनाला खूप वेदना होतात। तुम्ही नात्यात आहात, पण तुम्हाला सतत जाणवतंय की त्या ओढा घेत आहात। तुमचा प्रत्येक कॉल, तुमचा प्रत्येक मेसेज, तुमचं प्रत्येक छोटंसं सरप्राईज हे तुमच्या जोडीदाराला आता प्रेम नव्हे तर एक अनावश्यक ओझं वाटू लागलं आहे। तुम्ही त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकातील आवश्यक नव्हे तर सोयीस्कर पान बनला आहात। तुम्हाला आतून एक भीती सतावत आहे, मी इतका प्रयत्न करूनही हे नातं तुटणार तर नाही ना। मैत्रिणींनो, तुमचं मन जे संकेत देत आहे ते खरे असू शकतात, कारण जी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत नाही ती कधीही थेट समोर येऊन मला आता तुझ्यासोबत राहायचं नाहीये असं बोलत नाही। तेवढी प्रामाणिक हिंमत त्याच्यात नसते, त्याऐवजी ते गुप्त आणि क्रूर मार्ग निवडतात। तो मार्ग म्हणजे सायलेंट एक्झिट। ते तुम्हाला नात्यात ठेवतात, पण तुमच्या आत्मसन्मानावर आणि तुमच्या भावनिक आरोग्यावर सतत मानसिक हल्ला करतात। ते तुम्हाला इतके भावनिकरित्या थकावून टाकतात की एक दिवस तुम्ही स्वतःच हार मानता आणि त्या नात्यातून बाहेर पडता। या संपूर्ण प्रक्रियेत ते स्वतःला दोषी ठरवण्यापासून वाचवतात। हा मानसिक हल्ला करण्यासाठी ते काही विशिष्ट गुप्त वाक्य शस्त्र म्हणून वापरतात। ही वाक्य म्हणजे प्रेमाच्या नात्यातील कोड वर्ड्स असतात, जे सांगतात की त्यांच्या मनातलं प्रेम आता संपलं आहे आणि ते नात्यातून बाहेर पडण्याची तयारी करत आहे। या वाक्यांमध्ये इतकी नकारात्मकता दडलेली असते की तुम्हाला गैरवर्तन करूनही तुम्हालाच वारंवार सॉरी बोलावं लागतं। तुमच्या भावना, तुमच्या गरजा सतत दुर्लक्षित केल्या जातात, कारण त्यांना आता तुमच्या भावनांची किंमत राहिलेली नाहीये। हे सर्व होत असतानाही तुम्ही हे नातं जपण्याचा प्रयत्न करताय, कारण तुम्हाला वाटतं की आपल्या प्रेमाची ताकद मोठी आहे। पण आजचा हा भाग तुम्हाला जागे करेल, कारण ही 4 वाक्य तुमच्या आशा आणि वास्तव्यातील फरक स्पष्ट करतील। ही वाक्य ऐकून तुमच्या डोळ्यावरची पट्टी दूर होईल, कारण प्रेम नसेल तर नातं ओढण्यापेक्षा सत्य स्वीकारणं जास्त महत्त्वाचं आहे। आपला आत्मसन्मान वाचवणं हे नातं वाचवण्यापेक्षा अधिक मोलाचं आहे। तर आता आपण जाणून घेऊया ती कोणती 4 वाक्य आहेत जी तुमच्यावर प्रेम न करणारा पुरुष वारंवार बोलेल। यातलं पहिलं वाक्य तुमच्या नात्यातील प्रेमाची जागा आता दुसऱ्या गोष्टींनी घेतली आहे हे स्पष्ट करेल। हे ऐकून तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दुखावला जाईल। पहिलं वाक्य, तुझ्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत। माझ्या आयुष्यात फक्त तूच नाहीस, मला बाकीचीही कामं आहेत। मैत्रिणींनो, नात्यातील प्रेमाचा पाया खचायला सुरुवात होते ते कमकुवत झाल्याचं स्पष्ट संकेत देणारे हे पहिलं वाक्य आहे। जेव्हा तुमच्या ओठांवर तुमच्या जोडीदारासाठी काही बोलणं येतं किंवा तुम्ही फक्त एक छोटासा हक्क म्हणून त्याच्याकडे वेळ मागता, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत कठोर असतो। तो तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की तुझ्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत। माझ्या आयुष्यात फक्त तूच नाहीस, मला बाकीचीही कामं आहेत। विचार करा, तुम्ही काय मागितलंय? आठवड्यातून एकदा फक्त एका संध्याकाळी एकत्र बसून चहा पिण्याची किंवा 15-20 मिनिटं क्वालिटी टाइम घालवण्याची इच्छा। ही कोणती आवाजवी मागणी आहे? ही तर प्रेमाच्या नात्याची ऑक्सिजन आहे। नात्याची खरी सायकोलॉजी काय सांगते? नात्यात अपेक्षा ठेवणं हे प्रेमाचं आणि भावनिक सुरक्षिततेचं मूळ लक्षण आहे। तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तिच्याकडून वेळ, आदर आणि सहभाग मागणं हे तुमचे हक्क आहेत। पण जेव्हा तो पुरुष तुमच्या याच गरजांना आवाजवी वाढ असं कठोर नाव देतो, तेव्हा तो तुम्हाला गरज नाही तर दोष म्हणून दाखवत असतो। हे वाक्य म्हणजे एक गुलाम नाही तर एक भावनिक ढाल आहे। ही ढाल तो तुमच्यापासून भावनिक दुरावा ठेवण्यासाठी वापरतो। तो स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढतोय आणि त्याचं खापर तुमच्या डोक्यावर फोडतोय। ज्या पुरुषाचं तुमच्यावर खरं प्रेम आहे तो तुमच्या छोट्या छोट्या इच्छांना कधीही ओझं मानत नाही। तो तुम्हाला वेळ देण्यासाठी त्याच्या कामातूनही वेळ चोरतो, वेळ तयार करतो, कारण त्याच्यासाठी तुम्ही प्रायोरिटी असता। पण जेव्हा प्रेम संपतं तेव्हा तुमची छोटीशी मागणी सुद्धा त्याच्यासाठी वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्य वाटू लागते। या वाक्यातून तो स्पष्टपणे सांगत आहे, माझ्या आयुष्यातील इतर गोष्टी, माझं काम, माझे छंद, माझे मित्रमैत्रिणी या सगळ्यांना मी आता तुझ्यापेक्षा जास्त प्राधान्य देतो। मैत्रिणींनो, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल की नात्यात अपेक्षा ठेवणं गैर नाही, पण जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमाच्या मागण्यांना सतत दोष म्हणून दाखवते, तेव्हा समजून घ्या की त्यांना नातं टिकवण्यासाठी आवश्यक असलेले भावनिक कष्ट करायचे नाही। या वाक्याचा खरा अर्थ आहे, तू आता माझ्या आयुष्याची केंद्र नाहीस, फक्त एक पर्याय आहेस। हा प्रवासी मी आणि माझं काम असा सुरू झाला आहे, तो हळूहळू तुम्हाला भावनिकरित्या नात्यातून दूर ढकलतो आणि हेच नातं कमकुवत झाल्याचं
करण्याचं सर्वात पहिलं आणि निर्णायक चिन्ह आहे. दुसरं वाक्य, माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचा मला हक्क आहे आणि त्यात तू ढवळाढवळ करू नकोस. ऐकायला हे वाक्य अगदी योग्य वाटेल, कारण आपल्यापैकी प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहेच. पण प्रेमाच्या नात्यात स्वातंत्र्य आणि ढवळाढवळ यात एक खूप बारीक रेषा असते. प्रेम म्हणजे दोन वेगळी आयुष्य एकत्र येऊन एक आपलं आयुष्य निर्माण करणं. जेव्हा दोन लोक खरं प्रेम करतात तेव्हा ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय, अगदी नोकरी बदलणे, मित्रमैत्रिणी सोबतच्या भेटीगाठी किंवा सुट्ट्यांचे प्लॅन्स, हे एकमेकांना विचारल्याशिवाय घेत नाहीत. ते एकमेकांचा विचार करतात, एकमेकांना सामावून घेतात. पण जेव्हा प्रेम संपलेलं असतं तेव्हा समोरचा पुरुष पुन्हा मी आणि माझा यावर जोर देऊ लागतो. त्याचा प्रत्येक निर्णय, त्याची प्रत्येक कृती तुम्हाला न विचारता होते. ते त्याचे प्लॅन्स, त्याचे मित्रमैत्रिणी, ते कुठे जात आहे याबद्दल तुम्हाला काही कळवत नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमचा जोडीदार म्हणून काळजीपोटी त्यांना प्रश्न विचारता तेव्हा ते तुमच्या काळजीला ढवळाढवळ असं कठोर नाव देतात. या वाक्याचा खरा अर्थ काय आहे? तो पुरुष तुमच्यात आणि त्यांच्यात एक भावनिक भिंत उभी करत आहे. तो म्हणत आहे, मी जे काही करेन त्यात तुला विचारण्याचा किंवा सहभागी होण्याचा हक्क नाही. त्याने आता तुम्हाला त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग मानणं थांबवलं आहे. मैत्रिणींनो, खरं प्रेम करणारा पुरुष तुमच्या प्रश्नांना काळजी मानतो, ढवळाढवळ नव्हे. जर तुमच्या आयुष्यात तुमच्या जोडीदाराने हे वाक्य वारंवार वापरायला सुरुवात केली असेल तर समजून घ्या की त्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानावरून दूर सारले आहे आणि हे नातं आता फक्त एका सामाजिक बंधनात अडकलं आहे, प्रेमात नाही. आता वळूया तिसऱ्या वाक्याकडे, जे तुमच्या नात्यातील संवाद पूर्णपणे कमी झाल्याचं नाही तर मारल्याचं स्पष्ट चिन्ह आहे. तिसरं वाक्य, तुला माझा प्रॉब्लेम कधीच समजत नाही त्यामुळे बोलून काही उपयोग नाही. हे वाक्य ऐकलं की खूप लोकांना लगेच कनेक्ट होईल, कारण ही तुमच्या नात्यातील भावनिक मृत्यूची घोषणा आहे. जेव्हा नात्यातून खरं प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर संपतो तेव्हा त्या नात्यातील संवाद सर्वात आधी मरतो. खरं प्रेम करणारा पुरुष तुमच्यासोबत प्रत्येक अडचणीवर मोकळेपणाने बोलू शकतो. त्याला 100% विश्वास असतो की तुम्ही त्यांना समजून घ्याल, तुम्ही त्यांचा आधार व्हाल. त्याला तुमच्याशी बोलून समाधान मिळतं. पण जो पुरुष तुमच्यावर प्रेम करत नाही त्यांना तुमच्याशी वाद घालायचा नसतो. वाद मिटवून नात्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याची त्यांची इच्छाच राहिलेली नसते. त्यामुळे ते काय करतात, ते तुम्हाला थेट बाजूला सारतात. ते तुम्हाला समजून न घेणारे ठरवून संवादाचे सर्व दरवाजे कायमचे बंद करतात. या वाक्यामागे त्यांचा उद्देश खूप स्पष्ट असतो. तुम्ही त्यांच्या आयुष्यातील समस्यावर बोलूच नाही. हे वाक्य म्हणजे त्यांनी तुमच्याशी भावनिकरित्या जोडणी तोडल्याची कबुली आहे. ते तुम्हाला अयोग्य ठरवून स्वतःच्या मनातल्या सगळ्या गोष्टी लपवतात आणि नात्याची जबाबदारी तुमच्यावर ढकलतात. याचा परिणाम काय होतो? तुम्ही अपराधी महसूस करता आणि स्वतःवर शंका घेऊ लागता. माझ्यातच काहीतरी कमी आहे का असा विचार करू लागता. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, जर तुमच्या जोडीदाराला खरोखरच तुमची काळजी असती तर त्यांनी 1-2दा नाही तर 10 वेळा प्रयत्न करून तुम्हाला समजावलं असतं. पण बोलून काही उपयोग नाही हे वाक्य सांगून ते तुमच्यासोबतच भविष्य नाकारत आहेत. जेव्हा बोलणंच संपतं तेव्हा नातं केवळ एका छताखाली राहणारं एक बंधन बनून राहतं. त्या प्रेम उरत नाही. आणि मैत्रिणींनो, आता चौथं आणि अत्यंत निर्णायक वाक्य जे तुमच्या नात्यातील सत्यता स्पष्ट करेल ते चौथं वाक्य, माझ्या आयुष्यात सध्या खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि मला एकटं राहायचं आहे, त्यामुळे तू मला सध्या स्पेस दे. होय, हे वाक्य खूप वेळा ऐकायला मिळतं. जेव्हा कुणाचं प्रेम संपतं तेव्हा ते तुमच्यापासून दूर जाण्यासाठी अडचणी, कामाचा ताण किंवा एकटेपणाची गरज यासारख्या सबबी देऊ लागतात. प्रेमाची व्याख्या काय आहे? ज्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम आहे ती व्यक्ती आयुष्यातील सर्वात वाईट काळात सर्वात आधी तुम्हाला जवळ करेल, तुमचा आधार घेईल, कारण तुम्ही त्यांचे सर्वात मोठे शक्तिस्रोत असता. त्यांना तुमच्या सहवासात, तुमच्या मिठीत सुरक्षित वाटतं. पण जो पुरुष तुमच्यावर प्रेम करत नाही त्यांना प्रॉब्लेम्स ही तुमच्यापासून दूर जाण्याची एक सोपी संधी वाटते. मला स्पेस दे या शब्दांचा खरा अर्थ मला तुझ्याशिवाय जगायला शिकायचं आहे असा असतो. ते अडचणीमध्ये तुम्हाला सामावून घेत नाही तर तुम्हाला दूर ढकलतात. हे स्पष्ट लक्षण आहे की त्यांना तुमच्या मदतीची किंवा तुमच्या सहवासाची गरज नाही. तुमच्या असण्याने त्यांना आधार नव्हे तर अडचण वाटू लागली आहे. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला अडचणीच्या वेळी स्पेस मागतो तेव्हा तो तुम्हाला त्याच्या समस्यांमधून नाही
तर त्याच्या आयुष्यातून दूर करत असतो. तो भावनिकरित्या आधीच नात्यातून बाहेर पडलेला असतो. तर मैत्रिणींनो, ही आहे ती 4 वाक्य जे ऐकून तुम्हाला नात्यातील वास्तव स्वीकारायला मदत होईल. सत्य स्वीकारणं कठीण असतं, पण ते आवश्यक आहे. जर तुमच्या नात्यात ही वाक्य वारंवार ऐकायला मिळत असतील तर स्वतःला विचारा, ज्या नात्यात तुमचं प्रेम, तुमचा आदर आणि तुमची काळजी केवळ एक ओझं बनली आहे, ते नातं किती काळ टिकून धरायचं? प्रेमात सत्यता, आदर आणि सहभाग महत्त्वाचा असतो. स्वतःच्या भावनांचा आदर करा. कधी कधी ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो त्यांना त्यांच्या आयुष्यातून मुक्त करणं आणि स्वतःला त्या अनावश्यक त्रासातून मुक्त करणं हेच खरं प्रेम असतं. विचार करा, शांतपणे निर्णय घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.